सपाटे एवढे दिवस सांगत होता की देवेंद्र कोटेने हे प्रशासन नेमण्याच्या संदर्भामध्ये ते सभासद नसताना त्यांनी हे पत्र दिलेलं आहे, पण त्यांची फोटो बोलण्यामध्ये मागे सांगितले PhD झालेले त्याचे. अहो, ज्यावेळेला आम्ही या सर्व जवळजवळ 20 सभासदांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये त्याचं नाव लिहून सह्या घेऊन सन्माननीय देवेंद्र कोटे साहेबांना, बाकी आमदारांना आम्ही पत्र दिलं होतं की समाजाच्या शाळेमध्ये जे व्यभिचार चाललेला आहे, शिक्षकांना होणारा त्रास असेल, जे सेवानिवृत्त जे शिक्षक झाले त्यांच्याकडून पैशाची मागणी करणे, असे अनेक त्यांनी फ्रॉड या संस्थेमध्ये केलेला आहे. परंतु सन्माननीय आमदार देवेंद्र कोटे साहेबांच्या अगोदर मी हे पत्र माननीय तानाजी सावंताला दिलं आणि त्याच्यावर एंडोर्स घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यावेळेला ते पत्र सुपूर्द केलेलं होतं आणि त्या बाबतीमध्ये त्याची इन्क्वायरी चालू होती. त्याने स्वतःच कबूल केलंय. अहो, देवेंद्र कोटेच्या नावानं ओरडायचं कारण काय आहे? त्यांनी सांगितलं की आम्ही देवेंद्र कोटेंच्या घरी मोर्चा नेऊन उपोषणाला बसणार. काय झालं त्याचं? काही झालेलं नाही. हा मूळच भ्रष्टाचारी आहे. मला सांगायचं एवढंच आहे की ज्या वेळेला कैलासवासी विष्णुपंताच्या कोटे यांनी या मराठा समाजाला काय योगदान दिलंय ही त्याचा विसर पण त्याला पडलेला आहे. मला सांगा, एक मराठा माणूस धर्मा भोसले सारखा मिलमध्ये काम करणारा माणूस, त्याला 12 वर्ष त्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष त्यांनी ठेवला. त्यानंतर सुनील रसाळ यांना सभापती पद त्यांनी बहाल केलं. सन्माननीय निराळ्या वस्तीमध्ये राहणारे शिक्षक शाळेचे डोंगरे सर यांना त्यांनी शिक्षण मंडळाचं सभापती केला. त्यानंतर यांचे आपले डोंगरे सरांचे जावई यांना RTO ऑफिसमध्ये त्यांनी कामावर रुजू करून घेतलं. असे अनेक मराठ्यांना या भागातल्या सन्माननीय विष्णुपंताच्या कोटे यांनी सन्मानाची पदक देऊन त्यांना राजकारणामध्ये ऊर्जा दिली, ताकद दिली. त्यामुळे मराठा समाजाचे अनेक लोक पदाधिकारी झाले, काय परिवहनला गेले, काय शिक्षण मंडळात गेले, काय शहराचा अध्यक्ष झाले. एवढं करून कोटेंच्या नावानं ओरडण्याची तुझी हिंमत कशी आहे? म्हणजे हा एक नंबर भ्रष्टाचारी आहे. म्हणून काल मान्य धर्मदा आयुक्त साहेबांनी या संस्थेच्या सर्व कागदपत्राची छाननी करून त्याचं दप्तर देखील हस्तगत केलेलं आहे. अरे, तू एवढं का सांगतो? तुझं जीव कुठं अडकला तिथं एवढं सांगायला? दादा सोनगरे सारखा माणूस, भुईटे सारखा माणूस, काकडेसर सारखा माणूस, हे का गुंड होते का? हे का व्यभिचारी होते का? त्यांना संस्थेतनं इतका त्रास या माणसाने दिलाय आणि स्वतः सांगतो की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. नशीब म्हणला नाही धर्मद आयुक्ताने याने सुद्धा खोटं काहीतरी करून माझं दप्तर जप्त केलंय. हे आता विसरून जायला पाहिजे त्याने. स्वर्गीय इंदिरा गांधी म्हणल्यानंतर लोकांना एक प्रश्न पडला होता की आता देशाचा कारभार कोण बघणार. परंतु लाल बहादूर शास्त्री यांनी आला आणि या भारताची इतकी प्रगती त्यांनी केली. तू असं समजून की तुझ्यामुळे संस्थेचं काय होणार नाही किंवा होईल. ही आता तुझे छचूरगिरी बंद कर आणि समाजाचा कालच्या कार्यक्रमाला किती प्रतिष्ठित लोक तुझ्याकडे आले सत्काराच्या मेळाव्याला. त्याच्यावरनं तर आता तू विचार कर. हे रडायचं नाटक, खोट्या केसेस केलेलं नाटक, ही सगळं आता बंद कर. आणि कोटेंवर तू आरोप करतो की दिलीप कोल्हे असतील, YP पवार असतील, यांच्या ह्याच्यात नेतृत्वाखाली ते समाजाचं नुकसान करलेले. नुकसान कोण केलंय? आता दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची एक प्रवृत्ती तुम्हाला सांगतो. माटे बगीचा कुणाचा आहे? त्याच्या आईचं नाव दिला. मनोहर झोपडपट्टी उंचा कॅनलवर बांधलेल्या जागेवरती त्याने आपलं नाव दिलं.
अहो बिपिनभाई पटेलची जागा कायदेशीररित्या असताना तिथं फसवेगिरीचा धंदा करून माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांना सांगितलं की ही जागा मला मिळाली पाहिजे, नसेल तर मी तुमच्या घरी उपोषणाला बसतो. अरे किती लबाड्या करणार आहे तू? या लबाड्या बाद झाल्या ना. एका समाजातले प्रामाणिक लोक यांना गंड म्हणतो तू. अंबादास मुकदमने तुला राजकारणात आलं, त्याच्या घरावरती नांगर फिरवला. असे अनेक बेकायदेशीर आणि त्याला वाटेल त्या पद्धतीने लोकांच्या प्रॉपर्ट्या घेणं आणि लोकांना फसवणं हा त्याचा एकमेव धंदा सपाट्याचा सुरू आहे. अनेक बाबतीमध्ये त्याचे या अगोदर देखील गुन्हे घडलेले आहेत. त्यांनी माझ्या बरोबर केव्हाही बसावं, माझं त्याला ओपन चॅलेंज आहे, तू मीडियासमोर माझ्या एकट्या समोरच बस, तुला बाकीचे गुन्हे वाटत असतील. अरे कुंकणखाना तू चालवला. मराठा समाजाची शाळा असताना त्या मंगल कार्यालयाला शेरला नावाच्या माणसाला ते मंगल कार्यालय चालवायला दिला. मग मराठ्याचं तुला आठवलं नाही त्यावेळेला? कुठे गेली मराठ्याची तुझी अस्मिता? असे अनेक व्यभिचारी प्रकार त्या संस्थेत झालेले आहेत. त्यामुळं सपाटे हा आता हातपाय खोडून मी काहीतरी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण आता तो विषय तुझा संपलेला आहे. तू समाजात राहण्याच्या लायकीचा सुद्धा नाही, म्हणून माझं तुला ओपन चॅलेंज आहे. तू समाजाच्या कुठल्याही वक्तव्याबद्दल जर एखादं प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा मीडियाला आमने सामने असेल, तिथे माझी बसायची तयारी आहे. त्यांनी केव्हाही तारीख द्याव, मी त्या तारखेला तिथे यायला तयार आहे. अशाही अभिचारी माणसांना समाजाने आता लांब केलं. अहो माझी 2 वेळेला मतदान केलं संस्थेत, मी रसायने केलं आणि आमचं आजीव सभासद रद्द करायच्याला याची काय अधिकार काय त्याला? मला नोटीस दिली पाहिजे किंवा मी एखाद्या शाळेमध्ये संस्थेला काय हानिकारक काय केलं असेल तर माझं सभासदत्व जाईल. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, आता नवीनच एक उदाहरण मी सांगतो. गावडे मंगल कार्यालयाला जाताना पत्र्याचे शेड मारलेत गाळे. म्हणजे संस्थेने व्यवसाय करायला का? गुड्डेवाराने ते काढलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडलं. काय उत्तर आहे तुझ्याजवळ? अशा प्रवृत्तीच्या माणसाला समाजाने झिडकारलंय. तू केलेले सभासद, त्याच्यात 40 सभासद आमच्या बाजूने मतदान केले, म्हणजे आम्ही त्यात जिंकल्यात जमा आहे याची तरी त्यांनी नोंद घ्यावी आणि स्वतःहून संस्थेचा राजीनामा देऊन जो शिक्षण तज्ञ असेल, ज्याला काय या संस्थेचा अनुभव आहे, असे अनेक लोक आहेत. आज पद्मशाली समाजात बघा 10,000 सभासद आहेत त्यांचे आजीव, आणि 11,000 लोकांनी 21,000 रुपये भरून ज्या वेळेला धर्मदायीची मान्यता मिळेल त्यावेळेला आम्हाला सभासद करून घ्या असं विश्वासाला पात्र गोप आहेत. त्याचं तर उदाहरण घे. नशीब मी या माझा प्रभाग असताना दमाणनगरमध्ये जवळजवळ 65 लाख रुपयाचं एक उद्यान बांधलं, आणि त्या उद्यानाला मी पवार साहेबांचं नाव देऊ शकलो असतो, माझ्या वडिलांचं नाव देऊ शकलो असतो, परंतु दमानी नगर भागात व्यवस्थित भागात राहणारे अप्पाबुवा सावळकर हे 13 गावाची पंचायत त्यांच्या समोर करायचे, कोणी पोलीस स्टेशनला जात नव्हतं. हे पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्या ठिकाणी मी अप्पाबुवा सावळकर उद्यान नाव दिलं. त्याचं तर अनुकरण कर. जे हा इतका दुसऱ्याच्या प्रॉपर्टी हडप करणे, स्वतःची नावं लावणे, असे अनेक उद्योग आहेत. मग संस्थेत तर काय असेल? हे आता दूध का दूध, पाणी का पाणी का पाणी होईल. Like, subscribe, click on the bell.